गोकुळेच्या सुखा
कथा गाती गाती बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंद द्या नर नारी आनंद द्या नर आनंद द्या नर नारी आनंद द्या नर नारी आनंद द्या तुका म्हणे छंदे तुका म्हणे तुका म्हणे छंदे येणे धीरे गोविंद येणे धीरे गोविंद देवी मोहिले येणे धीरे गोविंद तुका म्हणे छंदे तुका म्हणे तुका म्हणे छंदे तुका म्हणे वेणे धीरे गोविंदे वेणे धीरे मोहिले गोविंदे तेरे बेटिले वेणे धीरे गोविंदे वेणे मोहिले बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा आनंद द्या नर नारी आनंद द्या नर नारी आनंद नारी हो गोपाल कुमारी हरि गोपाल कुमार हे गोपाल कुमारी जय विठोबार कुमार हे गोपाल जय जय कुमारी हे गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार रे रे ना मोरे आ रे ना मोरे
पनी नी प रे म प नी 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 सा अंत पर नाजिले का बालकृष्ण नागरी बालकृष्ण नागरी बालकृष्ण नागरी बालकृष्ण नागरी Re ma pa ni da,
मरे 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 रे मप्पा मरे मरे सानी परे सानी परे मा पानी ता 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 रे मा पानी ता 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 रे मा पानी ता 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 आनंदला नरनारी आनंदला नरनारी सरे बड़ीदा सरे बड़ीदा सरे बड़ी सरे मरे मरे सरे मा बड़ीदा ए रे मा बड़ीदा दा दा रे मा बड़ीदा दा दा रे मा बड़ीदा दा दा सरे बड़ीदा सरे बड़ीदा सरे बड़ी सरे मरे मरे सरे मा बड़ीदा ए दो रे मा बड़ीदा दा दा रे मा बड़ीदा दा दा रे मा बड़ीदा दा दा सरे बड़ीदा सरे बड़ीदा सरे बड़ी सरे मरे मरे सरे मा बड़ीदा ए दो रे मा बड़ीदा दा दा रे मा बड़ीदा दा दा रे मा बड़ीदा दा दा आनंद आनंद नर नारी आनंद नर नारी आनंद आनंद नर नारी आनंद आनंद नर नारी निनिदालो 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 रे 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 निनिदालो 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 सानी मरे मरे सानी मरे मरे सानी मरे मरे यम बनिदा 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 सानी मरे मरे सानी मरे मरे सानी मरे मरे यम बनिदा 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 सानी मरे मरे सानी मरे मरे सानी मरे मरे यम बनिदा 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 सा 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 आनंद नरनारी आनंदला आनंदला नरनारी नरनारी बाळकृष्ण नागरी बाळकृष्ण नागरी बाळकृष्ण नागरी बाळकृष्ण नागरी बाळकृष्ण नागरी बाळकृष्ण नागरी आनंदला नरनारी बाळकृष्ण नागरी आनंदला नरनारी गोकुळीच्या सुखांत पार नाही देवा अंत पार नाही लेका अंत पार नाही लेका गोकुळीच्या सुखा अंत गोकुळीच्या सुखांत पार नाही लेका अंत पार नाही लेका अंत पार नाही लेका गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका अंत पार नाही लेका बाळकृष्ण नागरी आनंद ध्यान नरनारी आनंद ध्यान नरनारी आनंद ध्यान नरनारी बाळकृष्ण नागरी आनंद बाळकृष्ण नागरी बाळकृष्ण नागरी आनंद ध्यान नरनारी आनंद ध्यान नरनारी आनंद बाळकृष्ण नागरी आनंद ध्यान आनंद ध्यान
केले गणना करून कार्यारंभी सातत्याने चालत आलेला हा नामसप्ताह बजरंगली मूर्ती प्रतिष्ठान या निमित्त भीमराव तांडा, कारण जी काही आपण तो बोलत असताना, चिंतन करत असताना, कारण विशेष या वातावरणात, या अवस्थेत ही जी काही चालणं ही अनंत जन्माची पुण्य आहे बापू. कावळ एक मला अशी चिंता आहे, तिकडे आमच्याकडे पाऊस आभाळ आले की मला इथली ध्यान यावं, इथली ध्यान यावं, आमचं कसं होईल. पण करता करविता तो आहे, नितांत त्याचं कार्य त्याने करून घेणार आहे. आपण निमित्ताला धनी दादा, पण वेळाभावी वातावरण गरमीचं वातावरण आहे, म्हणून सगळ्याला लई नाही झालं तर 6 तासामध्येच काल्याचं कीर्तन सोडतो, त्याची काही काळजी करू नका. चिंतन करत असताना महात्मे बोलतात, कारण एक असं चरित्र आहे दादा, जगात 2 चरित्र आहेत. एक संसारातून दुःख, संसारातल्या दुःखातून मुक्त होणाऱ्याचं, आणि एक असं चरित्र आहे सर्व पापातून मुक्त होणाऱ्याचं. असं हे चरित्र 2 चरित्र, एक देव चरित्र आहे, एक संत चरित्र आहे दादा. चिंतन करत असताना तुम्ही सगळे आहोत, म्हणून आपण तुम्हाला चिंतन करत असताना अशा प्रकारचं जे चरित्र आहे, ज्या चरित्राने सर्व पापाचा नाश, आणि केवळ आपण तो, कारण असं चरित्र ज्याचं आहे दुःखाची निवृत्ती परमानंदाच्या प्राप्तीचं जे साधन, ज्याचं चरित्र आहे महाराज. आणि ज्या चरित्राने, ते चरित्र 2 प्रकारचं आहे, एक निर्गुण आहे, एक सगुण आहे. कारण आणि सगुण, कारण आपले जे वारकरी संप्रदाय आहे, सगुण निर्गुणाचा ठाव विठी पाव धरी. कारण माऊलीने सुद्धा एका ठिकाणी निर्गुणालाही कुठेही केलेली नाही, त्यांना सगुणाला. पण म्हणूनच सगुण निर्गुण तुची एकुची गोविंद रे, तुझं सगुण म्हणो के निर्गुण रे, सगुण निर्गुण तो एकची रे. सगुण म्हणून मी केव्हाही म्हणतो महाराज, सगुण सेवा निर्गुण प्राप्ती आहे महाराज. या न्यायाने असा जो भगवान परमात्मा यदा यदा य धर्मश, केवळ आपण तो महाराज अधर्मावर ग्लानी आली की देवाला करून आणावं लागतं. संत आपोआप येतात आणि तुम्ही आम्ही सगळे जीव आपल्या कर्मानुसार इथे जन्माला येतो. या न्यायाने आलेला आणलेला देव, आलेले संत आणि तुम्ही आम्ही सगळे जीव, आणि चिंतन करत असताना एक अशी अवस्था आहे महाराज, आणि तो भगवान परमात्मा प्रतियुगात प्रति अधर्म ज्यावेळेस होईल त्यावेळेस धर्म, म्हणून आहे तुका म्हणी धर्म संस्थापने केला नारायण अवतार. अवताराला येण्याचं प्रयोजन केवळ भक्त प्रतिपाद, धर्मरक्षण, दुष्ट संवार आणि भक्त ऋण फेडण्यासाठी तो देव येत आपण तो महाराज, मानवी वेश आपण तो येतो महाराज. म्हणून महाराज अशा अनेक चरित्र आहेत. ज्यावेळेस चिंतन करत असताना, अष्टावतारातलं वर्णन करत असताना महात्मे सांगतात की एका भक्तासाठी देवाने 10 अवतार घेतले. कारण भक्ताकारणी येणे घेतले शियाळी, 10 गर्भवास सोसेले वनमाळी. अंबऋषीसाठी जन्म सोसिले, दुष्ट निर्दाळिले कितीक. एका भक्तासाठी 10 अवतार घेतले, आणि 10 अवताराचं प्रयोजन सांगत असताना अंश अंशांश आणि पूर्णोत्तम. राम हे अवतार पूर्ण आहे, पण जसं वाल्मिकाने लिहिलेलं आहे
तसं वरतो नेदावी न नामा म्हणे, तिथं काही खाडाखोड करता आलं नाही महाराज, आणि भक्ताची इच्छापूर्ती करू शकले नाहीत महाराज. चिंतन करत असताना रामराज्य झाल्यावर जांबुवंताने आपली इच्छा रामचंद्र प्रभूला सांगितली, देवा तुझ्या संग मला मल्लयुद्ध करायचे अशी माझी इच्छा आहे. कोण? जांबुवंतानं म्हणतं महाराज. त्यावेळेस एक वचनी एक बाणी रामचंद्र प्रभू म्हणतात, जांबुवंता इथं तर आम्ही काही करू शकत नाही, मी पुढचं येणारा जो काही अवतार आहे आणि त्या अवतारामध्ये तुझी इच्छा पूर्ती करतो. तसे राम अवतारामध्ये काही भक्ताची इच्छा पूर्ती करू शकली नाहीत, म्हणून आणि त्या भक्ताची इच्छा पूर्ती करण्यासाठी पूर्णोत्तम जो काही भगवान कृष्ण अवतार हे त्या गोकुळामध्ये, म्हणून चिंतन करत असताना ज्यावेळी एकदम आपण तो असा तो भगवान परमात्मा पापीजी अभक्त मातले जे फार, ज्याचं ओझ या धरणीला झालेलं आहे, सगळं सहन करते या भूमी या जमिनीनं महाराज, या पृथ्वीनं सगळं तुमचं सहन करते. पण आती झाल्यावर किती सहन करते? कोणी माणूस आती झाल्यावर कोण काय सहन करते का? वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाये, नेत्री आले माहे सांगते, नेत्री माहे आले सांगते, वत्सरूपी गायीच्या स्वरूपातून सहन झाले नाही, पापी जे अभक्त मातले जे फार, त्या जमिनीला वज झाला. आता हाय झालं हाय, आता वज ओलाले, काय घाबरू नका. ज्ञानबा तुकाराम हाय, जरा थांबा, मी वाचून राहावं झालं बस एवढं. चिंता नाही बापू, सगळं आता उतावीळ झालेलं आहे सगळं बापू. जे गरीब माणूस आहे चिंता नाही, कळकळीची जात आहे पण बोललं जातं, सगळं उतावीळपणा झालेलं आहे सगळं. म्हणून चिंतन करत असताना या उतावळपणाचे लक्षण काय आहेत की अधर्म जास्त वाढल्यामुळं हे सगळी लक्षणं आपणाला कुठंतरी आपण तो दिसून येतात. या न्यायाने पृथ्वी अभक्त आपण तो मारले आणि ते पृथ्वीला ओझसण होताना ती गाय स्वरूपात ब्रह्मदेवाकडे जाते, ब्रह्मदेवाला विनंती करते, पण माझंही काही करू शकत नाही. सगळे मिळून क्षीरसागर शेषशाही जो भगवान परमात्मा याच्याकडे आपले विनमन सांगतात आणि तो भगवान परमात्मा त्या विनंतीला मान्य देऊन सगळ्याला सांगितलं, तुम्ही जा, तुम्ही काय कोणी गायी व्हा, कोणी गोपा व्हा, कोणी गोपिका व्हा, सगळे तुम्ही व्हा, त्या पुढच्या अवतारामध्ये मी पुरतो. असं म्हणून ज्यावेळीस तो भगवान परमात्मा सगळ्याला अभयाचं उत्तर दिलं आणि तो सगळेजण आपण तो महाराज खाली आले आणि इकडेच अशी चरित्र आहे. तो भगवान परमात्मा नंद आणि यशोदा, वसुदेव आणि देवकी, गोप आणि गोपिका, पशु आणि पक्षी यांची इच्छापूर्ती करण्यासाठी माझा भगवान परमात्मा केवळ आपण तो देवकीची इच्छापूर्ती करण्यासाठी तुलनात्मक चरित्र आहे. राम हे दोन म्हणून मौलीने एका ठिकाणी 1 2 3 4 5 6 7वा आणि 8वा वेळोवेळा रामचरित्र हे आचरणीय आहे. कृष्ण उच्चार करून आणि हरी आपण तो महाराज आचरण पुण्य, उच्चार पुण्य आणि सर्व दोष परिहार करणारा रामकृष्ण आणि हरी याचा आपण तो महाराज चिंतन करत असताना पुष्कळ साधित भाग आहे. म्हणून चिंतन करत असताना महात्मे सांगतात की अशा रामकृष्ण चरित्रातलं म्हणूनच महाराज रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे, आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. बापू आपला आपणच सोडून घ्यावा लागतंय. विचार करा, आपणच बांधून घेतले आणि आपणच सोडून घ्यावं लागतंय.
कोणी बांधलेलं नाही आणि कोणी सोडणारा नाही, है ना. म्हणून आपोली आपण करा सोडवून, संसार बंधन तोडा वेगी, या न्यायाने केवळ आपण तो महाराज करत असताना अशी त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी 6 लेकर आपण तो महाराज राजा कंसानं मारलं, बाळ हातीचं पातक. आणि ज्यावेळी 7वा जो गर्भ योग मायेचा आहे आणि ती ते रोहिणी उदरी निघून घातीला, केवळ आपण तो महाराज आणि आयुनी संभोग श्रावण मध्ये अष्टमीला भगवान परमात्मा कोठे नदीशी पाहता उडी घाली अवचिता. देवकीचा भाव साठविला राय हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. देवकीचा भाव भावमूर्ती प्रगट ये देवकीच्या समोर थांबलेले महाराज. आणि ज्यावेळी एकदम देवकीनं त्या देवाला पाहिलं, चतुर्भुज घनश्याम असा तो भगवान परमात्मा पाहिल्याबरोबर एकदम आपण तो म्हणते, देवा माझं मागणं काय, तुझं देणं काय, एवढ्या मोठ्यात आपण तो माझं लेकरू कोण म्हणणार आहे. त्यावेळी एकदम देवकीची इच्छापूर्ती करण्यासाठी अन्यथा कृतम शक्ती तो भगवान परमात्मा देवकीची इच्छापूर्ती करण्यासाठी लहान झाला. आणि लहान झाल्याबरोबर काय त्या कारागृहामध्ये त्या जेलमध्ये काय वांत राहिलाय का पांग राहिलाय, पण भक्तासाठी काय करतो काय सांगता येत नाही बापू. देवकीची इच्छापूर्ती करण्यासाठी तो भगवान परमात्मा लहान झाला. आणि आपण तिथं आपण ज्यावेळेस ते जपून आपण तो महाराज आणि त्या देवकीनं त्या बाळाला पाहिलं महाराज. वसुदेवाला उठवलं. वसुदेव उठतात आणि त्या लेकराला पाहतात. पाहिल्याबरोबर एकदम पाहिल्या वेद लावे बैशीची वेद जोडून, या न्यायाप्रमाणे आपण तो महाराज एकदम ते लेकरू एवढं चांगलं दिसायला लागलं की त्या लेकराला चांगलं म्हणायला वेळ लागते महाराज. बाळ चांगले हो, बाळ चांगले, चांगले म्हणतात या लागे बोलवू. चांगलं म्हणायला वेळ लागते. आता एवढं कोण सुंदर असेल सांगा. ज्ञानपा तुकाराम त्या पाटलाला कसलं बी जम द्या पोरग लईच गोड लागते येड्या, आणि गरीबाला कसलं जन्म तिला. महाराजाचं असं म्हणणं आहे की केवळ एवढं जे काही सुंदर आहे मला, म्हणून सत्यम सुदम सत्यम शिवम सुंदरम, एवढं सुंदर लेकरू बापू. रूपे श्याम सुंदर, रूपे श्याम सुंदर, श्याम सुंदर, रूप श्याम सुंदर, निराप कसला रूप श्याम सुंदर. सखिए पाई देखिएला, सखिए पाई देखिएला, रूप श्याम सुंदर, रूप श्याम सुंदर, नीलपन गावा सखिए माई देखिएला, रूप श्याम सुंदर, रूप श्याम सुंदर, रूप श्याम सुंदर. केवढं सुंदर रूपे त्या सुंदर, एवढं सुंदर महाराज. त्या देवाला पाहिलं महाराज या दोघा जणांनी त्या जेलमध्ये. आणि एकदम वसुदेवानी कडकडून आपण तो मिठी मारली महाराज. आणि मिठी मारल्याबरोबर देवकीनं त्या वसुदेवाला म्हणते, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेटी, जनी कंसासे कडे माझ्या बाळासे मारे. म्हणून याला तुम्ही आपण तो कुठेतरी इथून घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करू. कारण निर्दयी आहे, 6 लेकर ज्यानं मारले यालाही मारते. म्हणून आपण तुम्हाला देवकीनं त्या वसुदेवाला बोलत असताना वसुदेवाने विचारात पडला. त्यावेळेस बुद्धिस्मरण दैवता भगवान विष्णू महाराज
आणि एकदम आपण महाराज उचलीला कमळापती बाईचे बंधनी गळते असा तो भगवान परमात्म्याला स्पर्श झाल्याबरोबर बंधमुक्त बेडी दरवाजे मोकळे रक्षपाळ सगळे आपण महाराज ही हरीची माया आहे अनावर आहे बापू ब्रह्मादिकाला कळाले तुम्हा आम्हाला काय कळणार आहे राजा एवढी हरिमाया जसं ब्रह्मव्यापक आहे तसं मायाही व्यापक आहे महाराज ही माया अनावर आपण सगळ्याला झोपू घातलं महाराज आणि सगळीच आम्ही मायेतली आपण आहोत महाराज म्हणून सगळ्या ज्या भगवान परमात्म्याचं स्वरूप न कळण्याचं कारण आहे आमच्याकडे मायेचा पडळ आहे म्हणून आम्हाला भगवान परमात्मा दिसून येत नाही जोपर्यंत या मायेच्या थळातून आपण बाहेर पडणार नाही तोपर्यंत असा अखिल कोट ब्रह्मांड कळणार नाही दादा म्हणून चिंतन करत असताना या न्यायाने ज्यावेळेस एकदम आपण त्या स्पर्शान त्या माईनं सगळ्याला झाकळलं महाराज आणि तो भगवान परमात्म्याला वसुदेवाने घेतलं आणि ज्यावेळेस एकदम आपण महाराज उकळीकडे निघाले मध्यरात्रीला चरित्राय प्रमाण आहेत सगळे आपण वेळाभावी चिंतन करत असताना तो भगवान परमात्मा घेतला आणि यमुनीच्या आपण तटाक्याला आलेले आहेत वसुदेवाने थोडासा थांबले विचार करतात आता पाण्यातून जायचं कसं त्यावेळी स्मरण आणि त्या यमुनीला एवढा आनंद झाला की आज मी केवढी भाग्यवान आहे सहज आपण मला अखिल ब्रह्मांड नायकचा भगवान परमात्म्याचं दर्शन याच्यापेक्षा भाग्य माझं काय त्या यमुनीला आनंद होऊन पुरा चाट चढला चाट लाविला अंगुष्ठ लाविला अंगुष्ठ अंगुष्ठ पुर चढला चाट लाविला अंगुष्ठ लाविला अंगुष्ठ चढला देवाने आपण महाराज आपला पाय काढला आणि त्या यमुनेला मोठच बोट का लावला बारकीचं काय नाही लावला चरित्र आहे दादा म्हणून मी केव्हाही म्हणतो बापा मी बारका माणूस आहे पण या 9 तास जर या कार्याचं केलं माझ्या दादांची कृपा आहे महाराज गुरु महाराजांची चिंतन आहे दादा पण कोण एवढं वेळ देते आमचं बी प्रारब्धच आहे एवढं वेळ देणार आणि आम्ही त्यांना सांगणं झालं बस चिंतन आहे बापू एक चिंतन करत असताना महात्म्य आपण तो करत असताना डाव्या पायाचा अंगठा लावला आणि तिला दर्शन दिलं आणि समाधान केली आणि यमुना समाधान होऊन यमुनीनं वाट दिली महाराज आणि त्या यमुनीच्या पहिल्या तीराला त्या वसुदेवाने त्या देवाला घेऊन गेलो आणि त्यावेळेस एकदम गोकुळात ज्यांचा प्रवेश झाला आणि गोकुळात प्रवेश झाल्याबरोबर तिथं माया नावाची मुलगी त्या वसुदेवाने देवाला तिथं सोडलं आणि तिथून आपण माईला घेऊन मथुरेला वसुदेव येतात इकडची कथा अशी आहे म्हणून या 2 गावाचं असं वर्णन आहे एक संसारिक जीव आहे आणि एक आध्यात्मिक जीव आहे महाराज चिंतन करत असताना हे जे काही अवस्था सांगत असताना ज्यावेळेस एकदम आपण भगवान परमात्मा ज्या गोकुळात प्रवेश केल्याबरोबर त्या गोकुळाची अवस्था काय पहिल्या चरणात तुकोबाऱ्या गोकुळीच्या सुका गोकुळीच्या सुका गोकुळीच्या सुका
सुख आहे. आता सुखाचं पुष्कळ असं वर्णन आहे. आता सुख सुख म्हणजे काय हो, असा सुखदाता आणि सर्व सुखाचं आगर म्हणजे तो भगवान परमात्मा आहे. ज्या सुखातून हे सगळे सुख आहेत महाराज, असं सुख ते अविनाशी आनंद घन ते सुख आहे महाराज. ज्या सुखाला नाश नाही, ज्या सुखाला आपण अंतले नाही, पार नाही महाराज, असं जे अविनाशी सुख म्हणजे तो भगवान परमात्मा. आणि तो भगवान परमात्मा म्हणूनच माऊलीने एका ठिकाणी म्हणते महाराज, सुखाचा सुखनिधी सुखसागर जोडला. असा सुखाचा सुखनिधी तो भगवान परमात्मा ज्या गोकुळीला प्राप्त झाल्याबरोबर त्या देवाचा अंत नाही ना पार नाही बाबू. ज्याच्यासाठी वेद भांबावलं, शास्त्र थोटावले, पुराण भांबावले महाराज, पण ज्याचा अंत लागलेला नाही. मग तुम्हा मला लागणार आहे का दादा? लागत नाही दादा. म्हणून अशा आपण तो असा अविनाशी सुख तो भगवान परमात्मा त्या गोकुळीला प्राप्त झाला आणि तेच पण त्याचा अंत नाही, पार नाही. तोच भगवान परमात्मा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तो भगवान परमात्मा ज्या नंद राजवाड्यात, आणि तोच आनंद प्रत्येक गोपीत, प्रत्येक घरात हे सर्व आनंदमय वातावरण चाललेलं आहे. आणि त्या आनंदाच्या बहारात त्या गोकुळात तिसऱ्या चरणात गुडिया तोरणे 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 करती कथा गाती गणे करती कथा गाती गणे करती कथा गाती गान करती कथा गाती गणे करती कथा गाती गणे करती कथा गाती गाने करती कथा गाती गान बाळे कृष्ण सागरी बाळे कृष्ण सागरी हो 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 नागरी बालकृष्ण नागरी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे गाणे गुडिया तोरणी करती कथा गाती गाणे. त्या आनंदाच्या राहत आता ते आनंदच असं आहे हो. आनंदाची डोही आनंद तरण, आनंदाची अंग आनंद आनंद. नाव ठेवलेला आनंद नाही, झालेला आनंद सांगतात महाराज. चिंतन करत असताना एवढं आनंदमय वातावरण त्या गोकुळात चाललेलं आहे. प्रत्येक घरामध्ये होतो नामाचा उत्साह, प्रत्येक घरामध्ये असं चाललेलं आहे. आणि त्या शेवट तुकारामाला तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. विठ्ठल 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 विठ्ठल
भगवान परमात्मा गोकुळीला प्राप्त झाला. अशा अनेक चरित्र आपण तो महाराज ते जे काही चरित्र या गोकुळात केलेले चरित्र उच्चार करून प्रत्येक चरित्रात आपलं एक पापनाश चरित्र असं त्या भगवान परमात्म्याने त्या गोकुळात केलेलं आहे. श्रीमता भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये त्याचं वर्णन करत असताना महर्षी व्यास आणि केवळ मी केव्हाही सांगतो महाराज, जोपर्यंत हे चरित्र मनोभावाने आपण श्रवण करत नाही तोपर्यंत माणसाला मानसिक समाधान लाभत नाही बापू. सगळ्या मनाला समाधानी करण्याचं चरित्र या भगवान परमात्म्याच्या गोकुळीत केलेलं चरित्र आहे. पण आपलं ऐकणं कसं आहे, अवघड आहे. चिंतन आहे, देह इथं आहे पण मन कुठंतरी जाते. पण हे सगळं जोपर्यंत, म्हणून ज्ञानोबारांनी एका ठिकाणी म्हटले, कथा ऐकायची कशी, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईचे, हे उघड बोलिले. कथा ऐकायची कशी हेही आपणाला शिकायचे बापू. शिकायचं आहे, शिकलो नाही आणि शिकायचं आहे. ज्ञानबा तुकाराम आहे दादा. म्हणून चिंतन करत असताना महात्मे सांगतात, एक अवश्य अवस्था तो भगवान परमात्मा यशोदेने नंदराजाला सांगते, आपण त्याचं नामस्मरण करू. तयारीला लागले, पाळण्यात टाकलं, भगवान कृष्ण नाव ठेवलं. पाळण्यात असताना तो भगवान परमात्मा चरित्र करतो. बाबळभटाची फजिती, विष पाजून मारणारी पुतना राक्षसी चरित्र आहे. सगळे ऐकलेच लोक आहे, मला काय त्याचं सांगायची गरज नाही. पण चिंतन करत असताना हे पाळण्यात असताना चरित्र केलेलं आहे. म्हणून ये जसे चरित्र केले नारायणी, रांगता गुदनी राखिताही, हे सोंग सारेले या रूपे अनंते पुढे भूत करणे आहे. तो भगवान परमात्मा पाळण्यात असताना बाबळभटाची विष पाजून मारलं. अशा अनेक तो भगवान परमात्मा थोडं आपण तो खाली उतरला आणि त्यावेळेस एकदम तिथं रांगायला सुरुवात केली. रांगत असताना सुद्धा तो भगवान परमात्मा चरित्र करतो बापू. अंगणी चोरीत लोणी धरती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी यशोदे साजनी दूत गपसुनी कमाल नीळे नवल केले साजनी. कृष्ण आळवा परतुनी माते धावा, कृष्ण आळवा परतुनी माते धावा, माते धावा, माते चोरीत लोणी, हे अशा अनेक आपण तो रांगत असताना किंवा रांगू लागला अंगणी माता जावळाची वेणी, रांगत असताना सुद्धा चरित्र केलं बाप. विमलार्जुन 2 वृक्ष शापमुक्त आपण तो चरित्र आहे. सगळा उगा मी बोर्डावरचा माणूस आहे बरं का. आता तिथं डोंगरावून भीमा तांडा कुटोऱ्यान बोल तिथं बोर्ड लावले बघा, इतका किलोमीटर आहे, हात धरून घेऊन जायचं नाही, फक्त बोर्डावर दाखवायचं. तसं तुम्हाला बोर्डाचा ज्ञानबा तुकाराम तिथपर्यंत जायची नाही आणि बोर्डावरती अशी जवळ गेल्याशिवाय राहायचं नाही झालं. बस चिंतन आहे करत असताना अशा अनेक चरित्र तो भगवान परमात्मा रांगत असताना करतो. विमला अर्जुन शापमुक्त आपण तो चरित्र आहे त्यांची जीवन चरित्र. त्याच्या पुढे जाऊन केशी नावाचा दैत्य अंगणात खेळत असताना, केशी नावाचा दैत्य घोड्याच्या स्वरूपात या गोकुळावर स्वार करत असताना, आणि ज्यावेळी एकदम आपण तो महाराज गोकुळीची हाल धुमाकूळ झालेली आहे आणि त्यावेळेस अंगणात खेळत असलेला तो भगवान कृष्ण हा अरिष्ट गोकुळावर येण्याचं कारण काय त्याने विचार केला.
आणि लगेच तिकडून घोड्याच्या स्वरूपात येणाऱ्या केशी दैत्याचे 4 पाय पकडलं आणि त्याला आपटून त्याचा गतप्राण केला. हे कवाचं चरित्र आहे. आपण तो रांगत असताचं चरित्र आहे महाराज. आणि त्यावेळीस गोकुळातली सगळी जी काही धुमाकूळ झाली, वारा काऊ ज्याची पत्रे ही सगळी झाली, कोणी बाहेर यायची तयारी नाही. यशोदा सुद्धा बाहेर आलेली नाही महाराज. पण ज्यावेळी एकदम आपण तो कमी झाल्याच्या नंतर यशोदा भगवंताला हुडकण्याचा प्रयत्न करते. कुठे गेलेले गुरु? प्रत्येक गलीत जाते. माझा कृष्ण देखील ऐका, माझा कृष्ण देखील ऐका, कोणीतरी सांगा की सांगा, कोणीतरी सांगा की सांगा, कोणीतरी सांगा की सांगा. माझा कृष्ण देखील काय, माझा कान देखील काय, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. हाती घेऊन या फुल, हाती घेऊन या फुल, हाती घे अंगणी रांगेत आले मूल, होते चालवी नवी चूल, कैसी भूल पडली मला. सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, बाई कुणी 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 सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, सांगा. सगळं बंद झाल्याच्या नंतर यशोदेने देवाला हुडकण्यासाठी निघाले कृष्णाला. त्यावेळेस एकदम प्रत्येक गल्लीत जाते, विचारते माझा कृष्ण कोणी, माझा कान्हा कोणी पाहिलं का? कोणी सांगायची तयारी नाही. त्यावेळेस परत येते. अंगणामध्ये केशी नावाचा दैत्य, जो की त्या शरीरावर तो भगवान परमात्मा थांबलेले. त्यावेळेस एकदम त्या कृष्णाला पाहिलं. कृष्णा खाली उतर. त्यावेळेस एकदम आपण तो महाराज रांगीत असताना केशी नावाचा दैत्यवध अशा अनेक चरित्र तिथे करतो. देवाने विचार. म्हणूनच महाराज असा तो भगवान परमात्मा चरित्र करायला लागला. ते असं प्रत्येक दशेमध्ये. म्हणून हे दशे चरित्र केले नारायणी, रांगता गोदने राखिता हे सोंग सारिले रुपयानंते, पुढे भूत करण्याया हेतु कामने, धर्म संस्थापने केला नारायण अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा विठोबा रघुमा. हरी विठोबा रघुमा, सगळं गरम होऊ लागलंय. त्याला बी आपण विचार करावा लागतो. तुम्ही गरम, आम्ही गरम, बसलेले गरम, झोपलेले गरम, सगळी गरम अवस्था आहे. पण महाराज असा विनोदाचा भाग सोडतात. आज तुमचं आता झालं महाराज, आमचं रोजच आहे असं. काय आम्ही पाप करून आला काय कुणास ठाऊक, रोजच आहे आम्हाला. अवघड चिंतन करत असताना एक वेळा भावी ते आमची कथा कशी झाली सांगू, ते जावायचे तुम्हाला सगळ्याला तज्ञ आहात. लय चांगलं पूजा करते म्हणते बघा, तशी कथा झाली आमची. कुण्या बी कामाला मीच. अवघड आहे. प्रेम आहे दादा, दुसरं काय नाही. नेणे बहुश्रुत
दास मी दुर्बळ वैष्णवाचा, या न्यायाने कुठेतरी सेवा करतो, पाया पडून त्यांच्याकडनं रामकृष्ण हरी म्हणून घेतो, एवढंच माझा ध्येय आहे, दुसरं काही नाही दादा. एक चिंतन करत असताना महात्मा सांगता, असा तो भगवान परमात्मा 5 वर्षाचा झाला. सगळे गोपाळ आपला आपण बोलून घेतला, नाव नोंदणी केली, सगळे काय घेतलं आणि सगळ्या गोपाळा म्हणलं आता आपणाला चोरी करायला जायची आहे. चोरी करायला जायची आपण तुम्हाला तर कोणती चोरी? चोरीची प्रकरणं आहेत. त्यावेळेस दही तूप लोणी हे सर्व आपणाला खायचे, म्हणून तो घरपाहुणी एकांताचे नविधान विविध भक्तीचे. ज्या घरात कोणीने असं घर पाहिलं त्या घरात तो भगवान परमात्मा गेला. आणि त्यावेळी एकदम आपण तो महाराज यथेक्ष दही दूध तूप सगळं खाल्लं. आणि त्यावेळेस एकदम आपण तो अशा अनेक चरित्र तिथं गावात प्रत्येक गोकुळीला वेळ लावला महाराज. अशा अनेक चरित्र आहेत महाराज, वेळ लावला. आणि ज्या गोपी एक भगवान परमात्मा विना ज्यांचं जीवन नाही महाराज, भक्ताचे लक्ष सांगत असताना सांगते मला, म्हणून जोपर्यंत गोपी प्रेम आपणाला मिळणार नाही तोपर्यंत आमची भक्ती साध्य होणार नाही दादा. एक चिंतन करत असताना गोपी प्रेम एक आहो रे महाराज. आणि ही कोणती म्हणजे ऐशी तुम्ही पराभक्ती जाणा, या पराभक्तीची लक्षणं आहेत महाराज. आणि ती जी काही आपली भक्ती त्या गोपिकेची. आणि ज्यावेळी एकदम आपण तो महाराज चिंतन करत असताना ज्यावेळेस एक क्षण जर कृष्ण नाही दिसला, प्राण जाते असं विरह अवस्था महाराज. केवळ आपण तो महाराज सर्वस्व कृष्णमय जीवन ज्या गोपिकेचं महाराज, हे अनंत जन्माची पुण्य आहे बापू. म्हणून देवावर प्रेम होणं हे एका जन्माचं पुण्य नाही बापू, अनंत जन्माचं तेही शुद्ध पुण्य बापू. चाराचुरा पुण्यानं काय देऊन. पण म्हणूनच केवळ आपलं जो भगवान परमात्म्यावर एवढं प्रेम त्या गोपिकेचं महाराज. प्रत्येक बाई येते, भगवान कृष्ण एक क्षण नाही दिसला तर प्राण जाते ही अवस्था विरहावस्था. या न्यायाने यशोदेला गारानं सांगतात आणि भगवान कृष्णाकडे पाहतात. आणि पाहिल्याबरोबर आता त्याला म्हणते, आमच्या मराठीत एक म्हण आहे, मुख्याची खून मुख्याला म्हणतात बघा, तसं भक्ताचं भक्तालाच कळते ते. म्हणून महाराज चिंतन करत असताना या न्यायाने त्यावेळेस एवढं चिंतन करायचं. एक दिवशी आपण तो महाराज दररोज बाया आपण तो गोपिका यायचे घरानं सांगायचे. आणि त्यावेळी एकदम आपण तो एक दिवशी भगवान कृष्णाला बोलवलं आणि मांडीवर बसून घेतलं, कृष्णा का रे आपल्या घरी काही काय काय उणे काय करीतोशी चोरी, किती सांगतो नाही कशी हरी. आपल्या घरी काही कमी आहे करे, 9 लाख गायचं दूध आहे, दूध आहे तूप आहे सगळं असताना तू दुसऱ्याच्या घरी का राहतोस. त्यावेळी एकदम आपण तो महाराज प्रत्येक बाई असंच भगवान परमात्म्याला आपण तो मांडीवर बसून हे सांगत असताना एक बोबडी गवळण आलेली आहे महाराज. काय सांगू तू ते बाई काय सांगू ते. कारण मी यमुनेच्या पाण्याला गेले, आता मी म्हणा पण पाण्याला गेले आणि तिकडून आला चावला, मला धक्का मारलं, मी पडलो आणि लढत बसलो. असे ती धावत पळत आली, काही गाराने देतच होते. ती गोपिका तिथं आली आणि गारानं सांगायला सुरू केली. त्यावेळेस यशोदेनं पण तो ते कृष्णा बघ रे, ही आता मी नाही तर सांगितलं, तू नसताना सांगितलं, पण आता तू असताना ही सुद्धा आली तुझी सागरी. आपण तो काय तोडा तो म्हणून मी तुला सांगतो असं त्या यशोदेनं म्हटलं. आणि त्यावेळेस देवाने विचार केला, कारण आपलं काम गोकुळातलं संपतंय, भीमा तांड्यातलं सप्ताह संपत आहे आणि अर्ध्या पाऊण तासात ज्ञानबात आपण आता कुठं कवा घडतो काही सांगता येत नाही. या निमित्ताने ज्यावेळेस एकदम देवाने विचार केला, आपलं गोकुळातलं काम संपलेलं आहे आणि आपण तो पुढे वृंदावनीतलं काम आहे म्हणून 7 वर्षाचा झाला. सगळ्या गोपाळाला विलान केला की उद्यापासून आपल्याला गायी राखण्यासाठी जायचं आहे. सगळे गोपाळ आपापल्या घरी गेले. सूर्य उदय झाला, सगळी गोपाळ तर सज्ज होऊन आपापल्या शिदोऱ्या घेऊन गायी घेऊन आपण तो ऋषीपाशी येतात. आणि त्यावेळेस भगवान परमात्म्याला यशोदा जाऊन उठवते, उठ कृष्णा लवकरी उठ, गोपाळ आलेले आहेत, गायी आलेले आहेत, उठ. उठवलं, मार्जन सगळं काही केलं आणि करून ज्यावेळेस भगवान परमात्मा गायी राखण्यासाठी कसा चाल, काळी घोंगडी हातीकाठी लागला धेनुची पाठी. जाता जाता सुद्धा चरित्र, गोधनी चाराबया जातो सारंग पाणी, मार्गी भेटली राधिका गवळणी,
कृष्णदान मागे निर्या सोडून तवती देखील यशोदाजन जाता जाता सुद्धा चरित्र असं करतो. आणि तो भगवान परमात्मा वृंदावनीत गर्वाचा इंद्राचा गर्वहरण, गोवर्धन पूजा, कालिया मर्दन, कर्म अभिमान, वर्ण अभिमान, ज्या देवाला सोडून गोकुळ सोडून अरण्यात यज्ञ करणाऱ्या ज्या देवा तिथंही सुद्धा आपण तो महाराज चरित्र केलेलं आहे. एकदम अशा प्रकारचं चरित्र करत, म्हणूनच महाराज हे चरित्र तिथं करून आणि म्हणून बाळासाहेब सांगतात की असा तो अविनाशी सुख जो भगवान परमात्मा त्या गोकुळीला प्राप्त झाला, सगळ्याला त्या आनंदात झाला. आणि असं चरित्र त्या गोकुळात तो भगवान परमात्मा केलेलं आहे. आणि त्या चरित्राने उच्चाराने आपल्या पापाचा परिहार होतो. म्हणून तुका म्हणी छंदे मन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, तोरणी करती कथा गाती गाणी, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकारा हे ज्ञानेश्वर वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली हे असा तो भगवान परमात्मा तिथं चरित्र केला. चिंतन करत असताना एक अशी अवस्था आहे, वृंदावनी सुद्धा असं चरित्र केलं. एके दिवशी भगवान परमात्मा गाई चारल्या, पाणी पाजलं, एका झाडाखाली आपण सगळ्या गायी बसवल्या आणि खेळ मांडला महाराज. खेळ हा आमा होतो तू हे सगळे खेळ मांडलं. खेळ खेळत असताना सगळ्याला भूक लागली महाराज. भूक लागल्याच्या नंतर पोटी भूक खांदीबार काय खेळायचे, आता भूक लागल्यावर कोणतेही समाधान होत नाही. म्हणून अबरी आता आपला खेळ या न्यायाने आपण तो महाराज भगवान परमात्मा खेळ मोडला, सगळ्याची शिदोऱ्या घेतला आणि तो भगवान परमात्मा चिंतन करत असताना सगळ्या गायीने तिथून उठून गेल्या. त्यावेळेस भगवान कृष्णाची बारी होती महाराज. आणि आपला कमरेचा वेणू काढला, दोन्ही वटामध्ये ठेवला आणि तिथं मुरली वाजवला. वृंदावनी वेणू कोणाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, माझ्या पाहता यात भासते या जोराजे, वृंदावनी वेणू कोणाचा माय वाजे. त्या वेणूचा आवाज गोकुळीत गेलेला आहे. मुलीनं आईला विचारता, आई मी वृंदाने जाऊ का? आई गेली, मुलगी गेली, सून राहिली, तिनंही सुद्धा आपण तो वृंदावनी आली. कारण अशा प्रकारचं तिथं सगळ्याचा मेळ जमला. आणि तो भगवान परमात्मा केवळ आपल्या सगळ्या जसा लहान मोठे आपण तो सगळ्याला आपण तो गोल बसवलं. आणि मध्य भागाला तो भगवान परमात्मा भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. हा प्रसाद पात्र एक मानवी जन्म आहे. 83,99,999 जन्म घेऊन अनमोल मिळाला मानवी जन्म आहे. आणि याच जन्मात प्रसाद आहे, बाकी जन्मात प्रसाद नाही. या न्यायाने आपण भाग्यवान आहोत. केवळ आपण तुम्हाला तुका म्हणी काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हाला वसंत समागम, संतांच्या संगतीत हा काला हरिनाम खिचडी काला. काल्याची प्रकरण दोन वस्तू एका ठिकाणी झाली, त्याला काला म्हणतात. आता आपल्या ठिकाणी अभेद काल्याचं चिंतन करत असताना जीव शिव हे एक, म्हणून ऐशी कैशियाने भेटते ते साधू, जीव शिवाचा करती निरोधू. जीवाचा जीवपणा नष्ट होऊन त्या स्वस्वरूपाला आपण तुम्ही सोडता, हाच अभेद काला आपण तुम्हाला. म्हणून झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करून वेडिकेवाकडे देव जाणे या न्यायाने एक जाता जाता तुम्हाला दोन गोष्टी सांगून जातो. येत्या जूनमध्ये 8 तारीख ते 15 तारखेपर्यंत गुरु गजेंद्र महाराज 101 पूर्ती म्हणजे 75 वयात ते गेले
आणि जाऊन ज्यांनी आपण तो 25 वर्ष पूर्ती होतात या समाधी सोहळ्यासाठी एकंबाग्राम गजेंद्र महाराज समाधी स्थान दत्तात्रय मंदिराच्या समोर जून 8 ते 15 जून पर्यंत हा कार्य नियोजित केलेला आहे आणि हे कार्य सगळ्यांनी एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंत या न्यायाने 1100 गाथं पारायण बसवण्याची पद्धत आहे. आता 350 550 पर्यंत पारायणाला जमा झाला आणि महिनाभर आहे तर मी वाचतो मी ती वाचतो लहान. हे जी सर्व काही अवस्था आहे ती एक नाही लय अवघड चालले मला ते आता एवढं बोलायला म्हणजे ते आता कुणाला ऐकू येईल नाही येईल काय करणार ते आम्हाला सवयी नाही चिंतन आहे. म्हणून 8 जून ते 15 जूनपर्यंत 14 जूनपर्यंत म्हणजे 13 तारखेला महाराजांच्या समाधी सोहळ्याचा गुलाल, 14 तारखेला गाथापूजा आणि 15 तारखेला काला या न्यायाने त्या कार्यक्रमाची नियोजित योजना केलेली आहे. जरी कुणाला गाथा पारायण करायचं असेल त्यांनी नाव नोंदणी करा आणि केवळ जी काही झाली ते सद्गुरू दादासाहेबांच्या कृपेने आहे. आम्ही फक्त निमित्ताला श्रीगुरु कारण श्रीगुरु सारिका असता पाटीरा का इतराची लेखा करू राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे शिते. म्हणून महाराज केवळ झालेली सेवा सद्गुरूचरणी समर्पित करून प्रत्येकाला काल्याचा प्रसाद येईल महाप्रसाद येईल या न्यायाने केवळ आपण तो म्हणतो का म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुकाराम 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 कुंडली गौरधारी तुकाराम तुकाराम भंडार घुमटा तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे
घरी बाळकृष्णानंदा घरी बोला कोण आहे बाळकृष्णानंद घरी बाळकृष्णानंद घरी बाळकृष्णानंद घरी बाळकृष्णानंद घरी बाळकृष्ण